पुणे रेल्वे स्थानक परिसरात उद्या मॉकड्रिल होणार आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते। युद्धाच्या दृष्टीने केंद्र सरकारने जर कदाचित युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर तुम्ही काय करणार अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मॉकड्रिल घेण्याचे आदेश जे आहेत ते राज्यातल्या खरं तर सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेले आहेत। मात्र विशेषतः पुण्यातल्या काही भागांमध्ये ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा उद्या मॉकड्रिल जे आहे ते घेण्यात येणार आहे। आपण पाहतोय की पुणे स्टेशनमध्ये हा सगळा गर्दीचा परिसर आहे, कारण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाणारे खरं तर आपण पाहतोय की नागरिक जे आहेत ते खरं तर पुणे रेल्वे स्टेशनवरून जात असतात आणि त्यासाठी आपण पाहतोय की मॉकड्रिलची तयारी जी आहे ती केली जाते। सुरक्षा रक्षक जे आहे ते सध्या पुणे रेल्वे स्थानकामध्ये लावायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उद्या खरं तर मॉकड्रिल जो आहे तो घेतला जातोय। त्यामुळे सुरक्षा रक्षक असतील किंवा संपूर्ण या परिसरामध्ये जी केली जाणारी मॉकड्रिल असेल त्याची तयारी जी आहे ती गोपनीय पद्धतीने ठेवली जाते। मात्र पुण्यातला हा खरं तर गजबजलेला परिसर आहे की ज्या परिसरामधून राज्याच्या आणि देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जाणारे प्रवासी जे आहे ते पुणे रेल्वे स्थानकामधून प्रवास करत असताना पुण्यातल्या विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मॉकड्रिल जे आहे ते केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननारू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।